अगं तू आणलेस ना म्हणजे सगळं व्यवस्थितच आणलं असशील ना तू. नाही नाही असं नको आजी, तुम्ही एकदा पाहून घ्या, काहीतरी राहून गेलं असं नको व्हायला. नाही ग काही नाही राहिलं. आणि अगदी बरं वाटतं म्हणजे तुम्ही दोघेही जण गेला होतात ना हे सगळं आणायला आणि जोडीने हात लागले या सामग्रीला तुमचे. आता पूजा तर मस्त होणार बघ व्यवस्थित एकदम. तर आजी आता हे सगळंच आवरून ठेवते मी, कारण मग आयत्या वेळी ना गोष्टी सापडत नाहीत हो. हो ग नाही आहे सगळं. एक मिनिट अगं मल्लिका तू जरा चेक कर ना एकदा म्हणजे सगळं ठीक आहे ना का तुला आणखी काय हवंय याच्यामध्ये. नाही आई, म्हणजे मला वाटत नाहीये काही राहिलंय, पण सामानाची क्वालिटी नेहमीसारखी वाटत नाहीये. म्हणजे डोंट माइंड की बरोबर नाही वाटत आहे. कुठून आणलंस हे? अहो इथूनच मंडईत ना. तरीच नाही म्हणजे यावेळी ठीक आहे, अगदी पहिलीच होळी आहे तुझी, नवीन सून आहे या घरातली. पण कसं आहे आता यापुढे लक्षात ठेव, राजवाडे दी राजवाडेज यांची सून आहेस ना तू. आपल्याकडे अगं एका फोनवर सगळं सामान येतं, ते पण ब्रँडेड, एकदम पॅक्ड, म्हणजे पेटी पॅक. आपण जेव्हा ते उघडतो ना तेव्हा अगदी समोर सगळं मिळतं हाताशी आपल्याला. आणि आपल्याला फोन करायची पण गरज नाही. स्टाफ कशासाठी आहे? पगार देतो त्यांना आपण, ते करतील सगळं. हो काकू, पण अहो हे सगळं सामान खूप चांगलं आहे, म्हणजे मी अगदी नीट बघून आणलंय. ते सगळं ठीक आहे ग, पण आपण राजवाडे आहोत ना. हे सगळं असं म्हणजे अशी कामं करून कसं चालेल. मी म्हटलं ना राजवाड्यांची सूनच. हो ना, आणि अशी मंडईत कोण जातं? एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. ऍक्च्युली मंडईच्या बाजूला बघा ना अलीकडे एक गल्ली आहे, एक छोटीशी, त्या गल्लीतनं घेतलं सगळं सामान. यस, अगं तिथेच ना, म्हणजे ती लोक जी लो क्लास गाळ्यात सामान विकायला बसलेली असतात ती. उप्स, त्या क्वालिटीचा पण काही भरोसा नाही आहे स्वानंदी. अहो पूजेमध्ये कसला आलाय क्लास, तिथे फक्त भक्ती असते. खरं तर यातलं काहीच केलं नाही आणि फक्त मनापासून देवाला नमस्कार केला तरी त्याला पुरतं. अहो मुळात लोकल गोष्टी ह्या कमी दर्जाच्या आणि जे इम्पॉर्टंट आहे किंवा मॉल्समध्ये मिळतं तेच फक्त चांगलं असं नसतं अहो काही. आणि खरं सांगू का, म्हणजे फोनवर ऑर्डर करून हो सामान येऊ शकतं घरी, पण आपल्या घरची पूजा आहे ना आजी, मग त्याला असा आपला पर्सनल टच असायला हवा ना. मला असंच शॉपिंग करायला आवडतं. नाही नाही, हे सगळं बरोबर आहे तुझं, पण आपण राजवाडे आहोत. अगं राजवाडे काय सोनं लागले का राजवाड्यांना. राजवाड्यांच्या घरात म्हणजे साधी माणसंच होती पूर्वीपासून. आणि हा सगळा पैसा कसा म्हणजे एका रात्रीत नाही आला मल्लिका. पिढ्यानं पिढ्या वाचवलेला साठवलेला पैसा येतो. म्हणजे ह्याचं घर बसल्यानं वाटेल ते मागवायचं आणि मग त्याच्यामध्ये किती पैसा खर्च होतो याचा विचारच नाही करायचा. याला उधळपट्टी म्हणतात.